आणि आता विधानसभेचे वारे कसे वाहत आहेत त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। महाराष्ट्रातील 11 राजकीय पक्षांसोबत भेट घेऊन चर्चा केली। सण उत्सव पाहून निवडणुकांची घोषणा करावी अशी राजकीय पक्षांची भूमिका। निवडणूक आयोगाच्या अध्यक्षांची माहिती। मवियात ठाकरे गटाला 44 जागा मिळतील अशी स्थिती आहे, तर काँग्रेस 150 तर पवार गट 88 जागांची मागणी करणार अशी स्थिती आहे। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा दावा। ही आपण असं टोटल केली तर 244 होतात अशी परिस्थिती आहे। याचा अर्थ सेनेला म्हणजे उद्धव ठाकरे शिवसेनेला फक्त 44 जागा सोडायला तयार आहेत अशी असणारी परिस्थिती आहे। धनगर समाजाला एसटीतून आरक्षण दिल्यास दंगली होतील, महाराष्ट्राचं मणिपूर होईल। मुख्यमंत्र्यांनी जीआर काढण्याचं आश्वासन देणं घेणं आता घटनाबाह्य आहे। भाजपचे नेते पद्माकर वळवींचं हे वक्तव्य। धनगर समाजाला एसटीतून आरक्षण देण्याविरोधात झिरवाळ आक्रमक। सोमवारपासून मंत्रालयासमोरील गांधी पुतळ्याजवळ झिरवाळ यांचं धरणं आंदोलन। देवटा आमदार म्हणत सुनील टिंगरेंचा शरद पवारांकडून समाचार, तू सोडून गेला ठीक, निवडणुकीमध्ये जनता तुझा बंदोबस्त करेल। वडगाव शेरीतून पवारांचा टिंगरेंना इशारा। शरद पवार माझ्यासाठी कायमच आदरणीय, माझा कान पकडायचा त्यांना अधिकार आहे, प्रत्युत्तर देणार नाही। पवारांच्या टीकेवर सुनील टिंगरे यांचं वक्तव्य। हिंगोलीत रोहित पवारांचे भावी मंत्री असा उल्लेख असलेले बॅनर लागलेले आहेत। रोहित पवारांच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी। रासप नेते महादेव जानकरांचा महायुतीला इशारा। रासपची महायुतीकडे 35 ते 40 जागांची मागणी। सन्मानपूर्वक जागा न मिळाल्यास 288 जागांवर लढणार। विधानसभा निवडणुकीसाठी भाजप ओबीसी मतांची मोठ बांधणार आहे। महिनाभर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मतांची मोठ बांधणार। ओबीसी सेलच्या पदाधिकाऱ्यांना प्रभारी भूपेंद्र यादवांचे आदेश।